आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसींचा भिवंडी येथे 17 डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा। ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडित शेठ पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश पाटील, गणेश गुळवी, सोन्या पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, प्रफुल्ल वाघुले, फाजिल अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते। ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधूनच 50% आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलने सुरू केली आहेत। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण हक्कांवरच गदा येणार आहे। प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा। राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढा। ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा। महिला आरक्षणात ओबीसी महिलांना 27% आरक्षण द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा। ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली 72 वसतिगृहे जिल्हावार त्वरित सुरू करावीत। त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा। या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली। या ओबीसी एल्गार महामेळाव्याला केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, राजाराम साळवी, ओबीसी जनमोर्चेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व माजी खासदार जगन्नाथ पाटील, सुभाष भोई, राजाराम पाटील आदी सर्व पक्षीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तरी ओबीसींनी या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले आहे। ओबीसीच्या या दिनांक 17 डिसेंबर 2013 रोजी 23 रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी ओबीसीमधले जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद घ्यावी, कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते आणि म्हणून मोठ्या संख्येने ओबीसी समाजाने तिथे उपस्थित राहावे अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे। आणि मला असा अंदाज आहे की साधारणतः 1 लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे। आदरणीय कपिल पाटील, केंद्रीय मंत्री छगन भुजबळजी पुरवठा, त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अण्णा शेंडगेजी, विश्वनाथ पाटीलजी उभं राहणार आहेत, वडेट्टीवारांना ही विनंती केलेली आहे, बबन तायवाडे केलेले आहे, आग्रसेनेचे राजाराम साळवी जे आहेत, गणेशजी नाईक सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्या ठिकाणी आम्ही काल ही विनंती केलेली आहे की किसन कथोरे साहेबांनी विनंती केलेली आहे। ह्या सगळ्यांना आम्ही विनंती, पडवलकरांना विनंती केली आणि ही सगळे नेते उपस्थित राहणार आहेत। तेव्हा मला असं वाटतं की त्या दिनी देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय। कारण शेवटी हा समाज एकच आहे। आमची मागणी की कोणत्याही परिस्थितीत खऱ्या अर्थाने जर जातनिहाय जनगणना झाली तरच सरकार याची नोंद घेतील। सुप्रीम कोर्टाने सुद्धा विचारणा केलेली आहे की जातनिहाय जनगणना तुम्ही सादर करा। तेव्हा मला असं या ठिकाणी तामिळनाडू आज 69% आरक्षण असून सुद्धा आज महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगतिशील राज्य आज गणलं जातं। याचा अर्थ आरक्षणाचा काही परिणाम काही होत नाही। एकूणच या ठिकाणी MPSC गेल्या वर्षी जो 2022चा रिझल्ट लागला ती गुणवत्ता तर इक्वल टू आहे, म्हणजे अगदी भटकळीमध्ये जातीपर्यंत सुद्धा आरक्षण आहे। याचा अर्थ सगळ्या समाजामध्ये बुद्धिवंत माणसं आहेत आणि जो काय अर्धपोटी आहे, उपाशी अशा सगळ्या माणसांना त्या ठिकाणी आरक्षण मिळायला पाहिजे ही भावना आहे। आणि संविधानाने जो आधार जी घटना दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे।
ओबीसीमध्ये कोणत्याही प्रकारे मराठा समाज करू नये ही आमची मागणी कायम राहील. जातनिहाय गणना करावी ही मागणी राहील अशी या ठिकाणी विनंती करतो. मालमत्ता कर पाणीपट्टीवरील शास्ती दंड व्याजमध्ये सूट योजना. ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41 अन्वये करण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट. दिनांक 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट. दिनांक 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट. महापालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल. महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तसेच गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम ॲपद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद हा भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा विज्ञान आणि प्रौद्योगिक विभागाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. महाराष्ट्रात ठाण्याची जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था या परिषदेचे नियोजन व आयोजन करत असते. या वर्षीचा मुख्य विषय आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे. महाराष्ट्र राज्यात 31वी राज्यस्तरीय विज्ञान परिषद शनिवार आणि रविवार 9-10 डिसेंबर 2023 रोजी धनलक्ष्मी हायस्कूल, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संपन्न झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतून 4500पेक्षा अधिक प्रकल्पांची नोंदणी जिल्हा पातळीवर झाली होती. त्यातील 188 निवडक प्रकल्प राज्यस्तरावर सादर झाले होते. 32 तज्ज्ञ व्यक्तींनी या प्रकल्पाचे परीक्षण केले. राज्यस्तरावर कनिष्ठ गटात श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया ठाणे या शाळेचा हृदयाम पाठक आणि
वरिष्ठ गटात DAV इंटरनॅशनल स्कूल खारघर या शाळेचा सौम्या सिंग यांचा प्रकल्प उत्कृष्ट ठरले आहे. राज्यस्तरावर सादर झालेल्या प्रकल्पातून 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले. यामध्ये सर्वाधिक 10 प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. पुणे 4, रायगड 4, अकोला, कोल्हापूर, नाशिक प्रत्येकी 2, धुळे, जळगाव, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सातारा प्रत्येकी 1 असे 12 जिल्ह्यांमधील 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले आहेत. अंडरस्टँडिंग इको सिस्टम फॉर हेल्थ अँड वेलबींग. इस साल के नेशनल चिल्ड्रंस साइंस कॉन्ग्रेस में से हमारे खाली डिस्ट्रिक्ट से इतने सारे प्रोजेक्ट्स डाले हैं, बहुत गर्व होता है. पर्पस जो होता है, उद्देश्य जो होता है एजुकेशन का, ये होना चाहिए जो बच्चों को ऐसे एनवायरनमेंट और अपॉर्चुनिटीज़ दें जिससे कि उनका जो अंदर की जो इंटरेस्ट वो आगे बढ़े. और जब हम ये यंग साइंटिस्ट को देखते हैं मुझे बहुत उत्साह होता है. दिगे सर को जितना होता है उतना ही मुझे ही अच्छा लगता है. मैं एक ऐसे फैमिली से आई हूँ जो सारे साइंटिस्ट हैं, तो मुझे तो और ज़्यादा है कि ऐसे साइंटिस्ट होने चाहिए हमारे भारत के लिए. ऐसे साइंटिस्ट, मैथमेटिशियंस, रिसर्चर्स होना बहुत ज़रूरी है. ये बच्चे थिंकर्स हैं, आगे जाके बहुत नाम कमाएंगे अपने लिए और अपने देश के लिए, और देश का नाम रोशन करेंगे. वही हमारी प्रेरणा है और वही हमारे लिए ये अपॉर्चुनिटी हम देते हैं जहाँ हम बच्चों को ये बढ़ावा दे सकते हैं. इसके लिए टीचर का भी कोई योगदान महत्व है? हमेशा टीचर जो है वो ही वहाँ पे प्रोत्साहन भी देते हैं और उत्सुक खुद होते हैं. टीचर्स, मेल टीचर्स भी है और फीमेल टीचर्स भी है, और सब टीचर्स मतलब डेडिकेशन के साथ करते हैं कि ये नहीं कि मुझे प्राइज़ मिला है. और वही मुझे इस नेशनल चिल्ड्रन साइंस कांग्रेस की खूबियत है कि वो कॉम्पिटिटिव नहीं होता है, वो कोलैबोरेटिव होता है. एक आइडिया से 10 आइडियाज़ बाहर निकलते हैं और सब एक दूसरे के साथ शेयर करते हैं. बच्चे इतना डिस्कशन होता है बच्चों के बीच में. हमको लगता है वही हमारे एटमॉस्फेयर होनी चाहिए एजुकेशन के फील्ड में, जहाँ कोलैबोरेशन हो, इंटीग्रेशन हो और कोई सीमाएं नहीं है. ये स्कूल, मेरा स्कूल, वो स्कूल, कौन सा डिस्ट्रिक्ट, कोई नहीं. वो सब निकालेंगे तो वही होगा हमारे भारत. थँक यू. ओके. हां सर. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच नाशिकला संपन्न झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 4500 प्रकल्प सादर केले गेले होते. त्यातील निवडक 80 प्रकल्प या राज्यस्तरावर सादर केले गेले. मुलांनी आपले प्रोजेक्ट्स त्यांना व्यक्तींना आणि आपल्या सहकारी बालवैज्ञानिकांना सांगितले होते. त्या प्रकल्पातून 30 बालवैज्ञानिक आपण निवडलेले आहेत. हे राष्ट्रीय इव्हेंटसाठी राष्ट्रीय परिषद ही पुढील महिन्यात होईल, संपन्न होईल. हा राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचा उपक्रम आहे. हा भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतला जातो आणि हे 31वे वर्ष आहे. मला आनंद होतो सांगायला की आमचा जो काही मागचा जे रेकॉर्ड आहे, म्हणजे आमच्या ठाण्यातूनच जवळजवळ 16 मुलं जे बालविज्ञान परिषदेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांनी PhD पूर्ण केली. आज ते जागतिक मोठ्या संशोधन संस्थेमध्ये आज कार्यरत आहेत, ते वैज्ञानिक झालेले आहेत. ही बालविज्ञान परिषदेची फार मोठी भरीव मोलाची कामगिरी आहे असं मी समजतो. आणि आज जे ते 30 बालवैज्ञानिक निवडले गेलेले आहेत, मला खात्री आहे की आणखी 10, 12, 15 वर्षांनी यांच्यापैकी पण काही जण आज वैज्ञानिक होतील, ज्याची वैज्ञानिकांची देशाला गरज आहे. आपण आता फार मोठी वैज्ञानिक झेप घेतलेली आहे. त्याच्यासाठी हे बालवैज्ञानिक निश्चित फार भरीव कामगिरी करतील. धन्यवाद. यंदाचा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना गंगा जमुना पुरस्कार. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार व गंगा जमुना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर गंगा जमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी
प्रभुलकर गोखले यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे. सन 2023चा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात येणार असून 75,000 रनचा धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना देण्यात येणार असून 51,000 धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत भोजेवार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्रोफेसर मंदार टिल्लू व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार सानिका कुलकर्णी यांना देण्यात येणार असून 25,000 धनादेश, स्मृतिचिन्ह व शाल असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास जनकवी पी. सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच रसिकांसाठी जनकवी पी. सावळाराम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.